नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेचं नाव ठेवण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच 3 सिलेंडर मोफत भेटणार आहेत. आता यामध्ये कोणत्या बहिणींना नक्की हे 3 सिलेंडर मोफत भेटणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे GR मध्ये जो उल्लेख केलेला आहे ते सांगणार आहे. सगळ्यांना असं वाटतंय की सर्वांनाच यामध्ये लाभ मिळेल, भरपूर जणांना हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील, पण असं नाहीये. GR मध्ये याची काही स्पष्टता देण्यात आलेली आहे, ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून ठेवा, म्हणजे येणारे छोटे मोठे काही अपडेट असतील तुम्हाला तिथे भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. आता पहा मित्रांनो, या योजनेसाठी कोण पात्र आहेत, नक्की हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत, हे कोणत्या बहिणींना हे मिळणार आहेत तर लक्षात ठेवा. याची पहिली पात्रता म्हणजे GR मध्ये पहा मेन्शन केलेलं आहे की गॅस जोडणी जी आहे ती महिलेच्या नावावरती असणं गरजेचं आहे. म्हणजे जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्याच नावावरती असणं गरजेचं आहे, तरच या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, पुरुषांच्या नावाने जर गॅस असेल तर यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार नाही. महिलांच्याच नावाने गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे. ही पहिली पात्रता आहे. दुसरी पात्रता म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जे कोणी लाभार्थी असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. तिसरी पात्रता म्हणजेच आपण आता व्हिडिओ पाहतोय तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे काही बहिणी आहेत ज्यांचा अर्ज पात्र होईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 1500 रुपये ज्यांच्या खात्यामध्ये भेटतील त्यांनाच या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. चौथी पात्रता अतिशय महत्वाची पात्रता आहे, ती म्हणजे एका रेशन कार्ड वरती कोणतीही एकच महिला, म्हणजे एका रेशन कार्ड वरती एकच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही आता गॅस कनेक्शन नावावरती करतो, आम्ही आता रेशन कार्डचे आहे ते विभक्त करतो, आम्हाला लाभ भेटेल का? तर लाभ मिळणार नाही. GR मध्ये उल्लेख केलेला आहे की 1 जुलै 2024 पर्यंत जे कोणी असतील त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. म्हणजे यामध्ये जर आता तुम्ही रेशन कार्ड विभक्त केलं किंवा गॅस जोडणी घेतली तर त्यांना लाभ मिळणार नाही. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण पात्रता होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत जे काही पैसे आहेत ते अगोदर लाभार्थ्यांना भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर सरकार ते DBT मार्फत जमा करणार आहे. अशा प्रकारची ही पात्रता होती. तर सर्व बहिणींना ही पात्रता समजली असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.